नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता व्हिडिओ चालू केला आहे कारण सकाळपासून जमलंच नाही व्हिडिओ काढायला आणि कसं जरा बरं पण वाटत नाही आहे, त्याच्यामुळे सकाळी व्हिडिओ नाही काढला. कामं पण असतात, कामं काय दगदग असते सकाळची, ते काय माहितीच आहे. आणि लहान बेबी असल्यामुळं तिला घेऊन काम करायचं म्हणजे अवघडच आहे. तर त्याच्यामध्ये नाही झालं व्हिडिओ काढणं. तर आत्ता व्हिडिओ काढला. आता घरातले सगळे कामं झाली, फक्त मेन आहे तो स्वयंपाक बनवायचा बाकी आहे. ते काय दररोजचंच काम आहे. तर गरमी भरपूर वाढले, इतकी वाढले की सांगू शकत नाही की किती वाढले. पाऊस फक्त दाखवतो, आभाळ येतं असं वाटतं की पाऊस पडतोय, पण पाऊस काय पडत नाही. बघ पाऊस काय पडत नाही, पण त्याच्याने इतकं गरम वाढलंय ना खूप. रात्री थोडाफार नाही, पण थंडगार असं वाटतच नाही, गरम चालूच आहे. आणि अचानक तुमच्या पंख्याला काय झालं काय माहीत, पंखा अजिबात चालतच नाही आहे आणि बिना पंख्याचं झोपावं लागतंय रात्रीचं, इतकं त्रास होतोय. हे गरमीचे दिवस म्हणजे खूप गरम वाढलंय, उष्णता भरपूर आहे. तर जास्तीत जास्त पाणी प्या, 1-2 लिटर दिवसाचं पाणी जास्त प्यायला शिका. जरी थोडंफार कमी खाल्लं तरी चालेल, पण जास्त पाणी प्या. आमचा पंखा आता खराब झालाय खूप, रात्री इतका त्रास होतो ना. ही वैभव कशी काय झोपते काय माहीत. वैभव गरमीत पण झोपते. रात्री इतकं गरम झालेलं, पूर्ण घामाघूम झालेली पोरगी. पंखा बंद, मग ह्याने परत पंखा आहे तो पूर्ण खोलला, ते मागचं आहे ते पूर्ण खोललं आणि साफ केलं. काय त्याला बघितलं, पूर्ण क्लीन केलं. जे आम्ही तेल टाकतो ना, ते तेल पूर्ण तेल झालं आतमध्ये, ते क्लीन केलं. त्याच्यानंतर मग परत चालू केलं. खालचं पण खोललेलं, ते बटणं असतात ना खालची, ते पण खोललेलं. तर थोडाफार चालला तो, किती अर्धा तास चालला असेल, परत बंद झाला. मग त्यांना म्हटलं वरचा जो त्याचा हे आहे तो खोला, आणि मग तो वरचं खोललं आणि त्याच्यानंतर परत चालू झाला आणि परत बंद झाला तो. नंतर असं चालूच होतं, चालू बंद असं झालं. 4-5 दिवस असंच होतं, म्हणजे बिना पंख्याचं झोपावं लागतं आणि इतकं गरम होतं. आणि रात्री किती वाजलेले, 2 वाजून गेलेले आधी, जेव्हा पहिला बंद झाला तेव्हा. परत नंतर 3:30 का 4 वाजता. रात्रीचं दरवाजा उघडून पण चालत नाही, बाहेर पण लाईट नाही आहे, खूप अंधार आहे म्हणून दरवाजा पण उघडत नाही बाहेरचं. ते गरमीतच झोपायला लागतं, पूर्ण घामाघूम आंघोळ होते पूर्ण. त्याच्यात वैभव झोपलेली, विचार करा. खूप वाईट वाटत होतं, काय करणार. बघू आज ते पंखा आणतात, पण आणून तरी उपयोग काही आहे. इथं तर लावता येत नाही, कारण इथं वरचं आहे ना, ते वरचं हे निघाले, सिमेंट निघालंय. तर बघू आता तिकडे जेव्हा शिकतो तेव्हा तिकडेच लावायला लागणार आहे वरचा सिलिंग फॅन. कारण बघू आता ह्याला कसं तरी थोडं रिपेअरिंग करायचं, परत बंद पडला परत करायचं, परत चालू करायचं, असं करून आता इथेच 4-5 दिवस राहिलेत. आता आज किती तारीख, आज 23 तारीख आहे. 24, 25, 26, 27, 28, 29, म्हणजे 5-6 दिवस राहिलेत. आता बघू 5-6 दिवस काढायचे तसेच गरमीमध्ये, है ना. पाऊस काय येतोय हे बघा, बसला बसला पण घामाघूम झाले. चालतच नाही, फक्त दुपारचा तेवढा थोडाफार चालतो आणि नंतर परत बंद पडतो. मी पण आज थोडंफार झोपले, मला पण जरा बरं वाटलं. कारण 2 दिवस ना रात्रभर झोप नाही, रात्रभर जागे 2 दिवस, कारण झोपच लागत नाही. ह्या कालच्या रात्री किती वाजता, 5 वाजता झोपले. जाग आले किती वाजता, 2 वाजता. 2 वाजता पंखा बिघडला, मग ह्यांनी ते खोललं, रिपेअरिंग केलं काय ते, तेव्हा मग मला झोप उडाली माझी. मग व्हिडिओ मी हे केलं नव्हतं, एडिटिंग केलं नव्हतं व्हिडिओचं, जे काय असते म्हणजे व्हिडिओ एवढा पण एडिटिंग करायचा नव्हता, पण थोडंफार काय असतं ते चेक करावं लागतं. तर मग मी 2 वाजताच केलं, म्हणजे जेव्हा त्यांनी पंखा हे केला ना, चालू केला, तर 2 वाजताच एडिटिंग वगैरे केलं, तेव्हाच अपलोड केलं. आणि त्याचं काही झोप लागतच नव्हती, मोबाईल बघतच बसलेले. कारण एकदा जाग आली ना परत झोप लागत नाही लवकर. तरी परत बंद पडला मध्ये, असं करता वैभव उठली मध्येच. तसं 5 वाजले मला जागीच. 5 वाजता झोपले, 5 वाजता झोपले, परत जाग आला 6:30 वाजता. म्हणजे झोपले असेल किती, 1 तास नाही तर 1.5 तास, जे झोपच नाही अजिबात. दुपारी थोडं डोळा लागला, मग दुपारी थोडाफार आराम केला. आता स्वयंपाक करायचा बाकी आहे. काय तिकडची आज फळी पण साफ करायची होती ती वरची, पण आज का मला होतच नाही आहे. तर मी ह्यांना म्हटलं की बघू उद्या साफ करते. तर आता तिकडचं सगळं झालं आहे, कलर मारून झाला आहे, साफसफाई पण करून झाली. फक्त आता सामानच शिफ्ट करायचं आहे. हे जे मेन कपाट आहे ना, हे प्लाऊडचं आहे, ते पावसाच्या आतच शिफ्ट करायचं आहे, कारण पावसामध्ये नेलं तर पूर्ण खराब होऊन जाणार. बघू आता, यांना म्हणते की आज कोण आणत असला सोबत तर आणा, नाही तर बघू जाण्याच्या आधी 1-2 दिवस आधीच, 1 दिवस आधीच हे कपाट तिकडे शिफ्ट करायला लागणार आहे. कारण पाऊस नाही तेव्हाच केलेलं बरं असतं, नाही तर मग खराब होतं. बाकीच्या गोष्टी काय कधी मी एकटी नेऊ शकते, पण हे कपाट ना रिकामं केलं तरी खूप जड आहे, त्याच्यामुळं 2-3-4 माणसं तरी लागतात.
आणि गरमीतून कसं होतं माहिती आहे, जेव्हा लाईट जाते ना खूप गरम झालेलं असते, भरपूर गरम झालेलं असते, मग तिला आपोआप सवय लागते. गरम झालं तरी असं वाटत नाही की गरम होते, ती सवय लागते बॉडीला. गरम झाले जाऊ दे पंखा नाही तरी काय होत नाही. रात्री मला होत गरम झालेलं, पण मला असं जास्त जाणवत नव्हतं काय, म्हणजे ऐन वेळी त्रास होतो ना तसं एवढं काय जाणवत नव्हतं, नॉर्मल वाटत होतं. मोबाईल पडेल खायचं म्हटलं ना अजिबात जात नाही जेवण, काय माहीत भूकच लागत नाही, नुसतं असं पाणी प्यावंसं वाटतं. चला आता स्वयंपाक बनवते, काय बनवतेच कळत नाहीये, डोकं चालतच नाहीये. तर हा आमचा पंखा काय झालं त्याला कळतच नाहीये, पूर्ण बंद पडला, अजिबात चालतच नाहीये. 4-5 दिवस आहे बिना पंख्याचं काढलं रात्रीचं. अधीमध्ये चालतो, अधीमध्ये बंद पडतो. मग दुसऱ्या दिवशी तर हे बघा मिस्टरांनी दुसऱ्या दिवशी सिलिंग फॅन आणला आणि बसवला, आणि रात्रीचं दुपारचं तिकडंच जातो झोपायला. हे आम्ही मालकाला सांगितलंय कॉल करून, ते म्हटले ठीक आहे चालते, कारण गरम भरपूर वाढलं आणि लहान बेबी असल्यामुळे तिला तर खूप त्रास होतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय.